थंडी कमी झाली तरी सुद्धा आता उकाडा वाढला आणि तापमानात मोठी वाढ होताना दिसते। गेल्या 2 दिवसात राज्यातील तापमानामध्ये 6 ते 7 अंशांनी वाढ झाली आहे। बहुतांश जिल्ह्यामध्ये किमान तापमान 10 ते 12 अंशांवरून 17 ते 18 अंशांवर आले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, आणखी काय अंदाज थंडी संदर्भात हवामान खात्याने वर्तवलेला आहे? पूर्वी आपण बघितलं जे तापमान आहे ते कमी झालं होतं, थंडी मोठ्या प्रमाणात वाढत होती। पण आपण जर कालचा विचार केला तर राज्यात जे किमान तापमान आहे ते गेल्या 24 तासात 6 ते 7 अंशांनी वाढ झाल्यामुळे सोमवारी नागरिकांना चांगलाच उकाडा जाणवत होता। राज्यातील जे बहुतांश जिल्ह्याचे जे किमान तापमान आहे ते 17 ते 18 अंशावर गेलं होतं। आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये जे राज्य आहेत तेथे मोठ्या प्रमाणात थंडी आहे। पण आपण जर बघितलं तरीही बंगालच्या उपसागरात जी वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे ती तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण जर बघितलं तर पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे किमान तापमानाने जवळपास दुपटीने वाढ झाल्याचं आपल्याला दिसते। आपण जर कालचं जे तापमान जर बघितलं, मालेगावचं जे 13 होतं, पुण्यात 17 होतं, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर असेल, गोंदिया असेल, तिथे जे तापमान आहे ते वाढ झाल्यामुळे कुठेतरी नागरिकांना आपण जर बघू शकतो तर उकाडा जाणवला कालच्या संपूर्ण दिवसभरात। रिद्धी जी, पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।